हा संपूर्ण परिसर जो आहे, जुन्नर परिसर जो आहे, हा पर्यटनाकरता एक अतिशय मुबलक गोष्टी असलेला परिसर आहे। आमची भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप नावाजलेली आहे। जुन्नर तालुक्यामध्ये सातवाहन कालापासून ते शिवकालापर्यंत अनेक पुरातत्वीय वास्तू आहेत। हे सगळ्या गोष्टीचं जतन होणं महत्वाचं होतं। हा सगळा वारसा आपल्याला जर जतन करायचा असेल तर आपल्या जुन्नरमध्ये आणि शिवनेरीवर असं एक वारसा संग्रहालय झालं पाहिजे। इथे जे अहिल्याबाई रोकड्यांचं स्मारकाने इथे जे प्रसिद्धीगृह आहे, तर या ठिकाणी हीच खूप चांगली जागा आहे आणि या ठिकाणचा उपयोग त्याकरता होऊ शकतो। ही जी जुना पुरातन वास्तू आहे याच्यामध्ये आज आपल्याला हे संग्रहालय साकारताना दिसतंय। या संग्रहालयामध्ये सातवाहन काल ते शिवकाल अशी संकल्पना आहे आणि अनेक प्राचीन अवशेष इथं बघायला मिळणार आहे। शिवनेरी किल्ल्यावरती आता अंबरखाण्यामध्ये आपण पुराण वस्तू वास्तू संग्रहालय निर्माण करतोय। किल्ल्यावरती आल्यानंतर किल्ल्यावरती काय पाहावं, ते कसं पाहावं, हा इतिहास काय आहे आणि याच्याबद्दलची उत्सुकता निर्माण करण्याकरता संग्रहालय खूप मोठं काम करणार आहे। तर अशा गोष्टींमुळे पर्यटनाला वाव मिळणार आहे, जेणेकरून तिथल्या ग्रामीण युवकांना तिथे रोजगार उपलब्ध होईल, स्थानिकांना त्याच्यात समाविष्ट केलं जाईल आणि त्या अनुषंगाने तिथं वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवता येतील। अशी शिवसृष्टी भव्य दिव्य असावी अशी दादांची संकल्पना आहे आणि याकरता दादांनी घेतलेला जो पुढाकार आहे तो नक्कीच वाखाणण्यासारखा आहे। आम्हा सगळ्यांना स्तुत्य आहे।